नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे डिझनी स्प्रिंग्सला ऑर्लँडोमध्ये. तर आम्ही टॅम्पामध्ये राहतो आणि तिथून अगदी जवळच असं 1.5 ते 2 तासाच्या अंतरावरती डिझनीचे सर्व थीम पार्क्स आहेत आणि त्यातीलच एक डिझनी स्प्रिंग्स नावाचं त्यांचं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजे बऱ्याच विविध नावाजलेल्या ब्रँडचे इथे सर्व शॉप आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नुसते शॉपिंग कॉम्प्लेक्सच नाही तर खूप सारे असे रेस्टॉरंट्स आहेत जिथे त्यांनी आतमध्ये विविध प्रकारच्या थीम बनवलेल्या आहेत. तर हे अगदीच पाहण्यासाठी सुंदर आणि वेगळे असे रेस्टॉरंट्स आहेत. आणि संध्याकाळी आपल्याला डिझनीचा मस्त ड्रोन शो पाहायला मिळणार आहे. ते याचं मेन अट्रॅक्शन आहे. इथे हॉट एअर बलूनची राईड आहे जी आपल्याला समोर दिसती आहे. तर त्या राईडच्या इथेसुद्धा आपण आत्ता जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं इथे लहान मुलांसाठी काही शॉप आहेत. तिथे त्यांनी काही ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत, त्याही आपण बघणार आहेत. त्या पाहायलाही खूप मजा येणार आहे. तर आता आपण बलून राईडच्या इथे पहिल्यांदा आलो आहे. तर आपल्याला ही बलून राईड करायची होती, परंतु वातावरण थोडं खराब असल्यामुळे त्यांनी आत्ताच राईड बंद केली आणि आम्हाला ही राईड नाही करता आली. पण काही हरकत नाही, आम्ही इथे फोटोज काढतो आहे. इथे सुंदर आपल्याला लेक दिसते, तिथे बोटिंगसुद्धा आहे. पाहण्यासाठी खूपच सुंदर सुंदर अशा गोष्टी इथे बनवलेल्या आहेत. तर आपण सुरुवात केली आहे, आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि हे काही आपल्याला शॉप इथे दिसत आहेत. आपण आज ज्या ठिकाणी आलेलो आहे ते अगदीच पाहण्यासारखं ठिकाण आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आपण आत्ता आलेलो आहे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये. तर इथे आपल्याला बरेच नावाजलेले ब्रँडचे शॉप दिसत आहेत आणि ही पूर्ण स्ट्रीटच त्यांनी शॉपची बनवलेली आहे. अगदी डिस्काउंटेड प्राईजमध्ये आपण इथे बऱ्याच ब्रँडेड वस्तू खरेदी करू शकतो. आपण आता आलो आहे कोका कोलाच्या शॉपमध्ये आणि आपण आता एंट्री करतो आहे. तर इथे खूप साऱ्या त्यांच्या वस्तू विकायला आहेत, आपण खरेदी करू शकतो. इथे आपल्याला दिसत आहेत बरेच विविध वस्तू आहेत. त्याचबरोबर सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे पोलार बेअर आहे आणि त्याची आपल्याला भेट होणार आहे. त्याच्यासोबत आपण फोटोज काढू शकतो आणि लहान मुलांना खूपच जास्त उत्साह आहे या गोष्टीसाठी. इथे आपल्याला लाईन लागलेली दिसते आहे आणि फायनली आम्ही आता पोलार बेअरला भेटतो आहे. त्यामुळं लहान मुलांचा उत्साह अगदी ओसांडून वाहतो आहे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी. आपण आता कोका कोलाच्या शॉपमधून बाहेर आलो आहे आणि आता जाणार आहे डिझनीच्या शॉपमध्ये. तर तिथेही खूप जास्त मनोरंजक आपल्याला गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तर त्या आपण आता पाहूया. आपण आता डिझनीच्या शॉपमध्ये एंट्री करतो आहे आणि इथे एंट्रीलाच आपल्याला खूप सुंदर असं हॅलोवीनचं डेकोरेशन दिसलं. तर आतमध्ये आणखीनच छान गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर सुरुवातीला इथे आपल्याला काही वस्तू ठेवलेल्या दिसत आहेत. लहान मुलांसाठी खूप सुंदर असे खेळणी इथे आपल्याला उपलब्ध आहेत.
इथे आपल्याला हॅलोवीनचं डेकोरेशन केलेलं दिसतंय सर्वत्र या सेक्शनला, कारण की इथे हॅलोवीन खूप उत्साहात साजरा केला जातो आणि 1 महिना आधीच इथे तयारी केली जाते. सर्वत्र असं छान छान डेकोरेशन केलेलं असतं. आणि आपण आलो आहे आता लेगो शॉपमध्ये. तर सर्वात जास्त उत्सुकता लहान मुलांना या शॉपची होती. इथे आल्यानंतर सर्वांनी खेळायला सुरुवात केलेली आहे. इथे ही लहान मुलांची खेळणी आपल्याला दिसत आहेत. ते वापरून सर्वजण वेगळ्या वेगळ्या आकाराची खेळणी बनवतात. तर सर्वात जास्त आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी या शॉपमध्ये खेळणं हीच आहे. आपण आत्ता पाहिले हे छोटे छोटे लेगोज वापरून इथे त्यांनी खूप मोठे स्ट्रक्चर उभे केलेले आहेत आणि हे काही फ्रोझन त्या मूवीमधले कॅरेक्टर्स त्यांनी इथे बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे डिझनीचा स्टॅच्यूसुद्धा त्यांनी इथे बनवलेला आहे. तर हे छोटे छोटे लेगोज वापरून एवढे सुंदर स्टॅच्यूज त्यांनी उभारलेले आहेत एवढ्या मोठ्या आकाराचे. तर ते बघायलाही खूप छान वाटतं. आणि हे आहे एक रेस्टॉरंट. तर इथे आपल्याला डायनोसरची थीम केलेली दिसते आहे. बाहेरच एवढं मोठं स्ट्रक्चर उभं केलं आहे आणि आजूबाजूलासुद्धा त्यांनी त्याच पद्धतीचं आपल्याला डेकोरेशन केलेलं दिसते. तर आतमध्येही त्याच पद्धतीने सुंदर असं डेकोरेशन असणार आहे. आपण आता एंट्री करूया. वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचं इथे आपल्याला सर्वत्र डेकोरेशन केलेलं दिसते. पूर्ण रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ही अशी थीम दिसणार आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि सर्वत्र लाईट्स चालू झालेत. तर त्याचं छान रिफ्लेक्शन आपल्याला या पाण्यामध्ये दिसतंय. त्याचप्रमाणे आत्ता सनसेटसुद्धा झालेलं आहे. त्यामुळं ते पण दृश्य अगदी मनमोहक असं दिसतंय आपल्याला. तर खूप छान असं एकंदरीत इथे वातावरण आहे. सर्वत्र म्युझिक लागलेलं आहे. तर आपण आता दुसऱ्या ह्या कॅफेमध्ये येणार आहे. तर हे रेन फॉरेस्ट कॅफे आहे. हे सुद्धा एक प्रकारचं रेस्टॉरंटच आहे. इथेही खूप मजा येणार आहे बघायला. इथे प्राण्यांची जंगलाची थीम केलेली आहे. आपण एंट्री करतोय आता या रेस्टॉरंटमध्ये आणि सुरुवातीलाच इथे आपल्याला वरती सर्वत्र झाडं दिसत आहेत. म्हणजेच ह्यांनी जंगलाची थीम केली आहे आणि विविध प्राणीसुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत.
इथे छोटंसं ॲक्वेरियम आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये छान कलरफुल मासे त्यांनी ठेवलेले आहेत. खरंच खूप सुंदर आणि पाहण्यासारखे असे हे रेस्टॉरंट होते. खूप मजा आली. आणि इथे बाहेर आल्यानंतर ह्या स्ट्रीटमध्ये सुद्धा त्यांनी झाडांना छान लाइटिंग केलेलं आहे. सुंदर असा लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स आपण आत्ता बघितला. आणि आता आपण आलो M&Mच्या शॉपमध्ये. तर हे अगदी फेमस असं शॉप आहे इथलं. जसं आपल्याकडे जेम्सच्या गोळ्या मिळतात तशा इथल्या या M&Mच्या गोळ्या आहेत. तर त्यांचे वेगळे वेगळे कलर्स आहेत, फ्लेवर्स आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारे रेस्टॉरंट्स, शॉप्स आपले पाहून झालेत. आता आपण ड्रोन शो पाहायला आलो आहे. Spirit guide. Who's a good spirit guide? You standing by. Fire, coming in, point 3. Watch that crossfire, boys.
Force is strong with the fire. You're all clear, kid. Now let's blow this thing and go home. Hello, I am Baymax, your personal healthcare companion. Baymax, wings. Thrusters. Flying makes me a better healthcare companion. Star-Lord. Welcome to the Guardians of the Galaxy. Dance off, bro. Come on, Drax. Dance. There are two types of beings in the universe. Those who dance and those who do not. I'm gonna die surrounded by the biggest idiots in the galaxy. Did I look cool? Yeah, that looked cool. To infinity and beyond. There's a place beyond the sky where your stories come alive. And with a leap of faith, you might find your spirit guide. When new beginnings never get old, you can light the way that seems impossible. If you're feeling small, you can fly away. A new adventure's coming your way, and tomorrow's always brighter than yesterday. अतिशय मनोरंजक असा हा ड्रोन शो आपल्याला आज पाहायला मिळाला. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.